सोबत आमदार संजय गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकीकडे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, 10% आरक्षण दिलं आहे, बाहेर ढोलताशाही वाजतायत। तुम्ही सरकारचा भाग आहात, किती महत्त्वाचा आहे आणि किती मोठा निर्णय? खूप मोठा निर्णय आहे। गेल्या 45 वर्षापासून मराठा समाजातील मागासलेला समाज हे रिझर्वेशन मागत होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी हे दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आज कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्पेशल हे आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याचा खूप आनंद आहे। छगन भुजबळ यांना बोलू दिलं नाही, त्यांनी पण सांगितलं की जरांगे पाटील अति करतात। त्यांना बोलायचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे। आधी महाराष्ट्रभर फिरून त्यांनी आग लावली आणि आता त्यांच्यावर आरोप करतात की मला त्यांच्यापासून धोका आहे। कशा करता तुम्ही महाराष्ट्रामध्ये 2 समाजात फूट पाडली, कशा करता आग लावायचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं? ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याच समाजाला धक्का लावत नाही, तुम्हाला आक्षेप घ्यायची गरज नाही आहे। ओबीसीतूनच आरक्षण आमच्या हक्काचं द्यायला पाहिजे। नाही, विषय तो नाही आहे। मराठा समाजाकरता स्पेशल आरक्षण हे ठिकाणी जात आहे आणि मागासले आयोगाच्या शिफारशीवर जात आहे, त्याच्यामुळे त्याला धक्का लागत नाही। आणि जे काही 50-60 लाख लोकांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या त्यांना तर ऑलरेडी मिळणारच आहे। सरकारने फसवणूक केली मराठा समाजाची आणि मराठा समाज आता सरकारला उत्तर देईल की मराठा समाज काय करू शकतो, असं थेट आव्हान सरकारला देत आहे। कोणी दिलं? जरांगे पाटील। हे मी माझ्या काही पाहण्यात आलं नाही, आम्ही सभागृहामध्ये आहोत, पण सरकारचा निर्णय समाजाच्या बाजूने नक्कीच। पण जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे, आंदोलन आणखी तीव्र करणार असं म्हणतात। ते आता मी काही त्यांचं बोलणं ऐकलं नाही, ते त्यांचं बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रतिक्रिया देईल। नक्कीच, पण मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो मराठा समाजाच्या किती फायद्याचा आहे? शैक्षणिक आणि सामाजिक हे आरक्षण आहे, नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा फायदा समाजाचा याच्यामध्ये होणार आहे। 70 वर्षापासून खितपत पडलेला हा समाज आता या दुःखातून बाहेर पडेल। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।